नमस्कार यूट्यूब फॅमिली, इराजवळमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार महाराष्ट्र फेमस झणझणीत आणि चटपटीत असं पिठलं भाकरी। यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला कांदा, लसूण, हिंग, हळद, मोहरी, मीठ। कढईमध्ये आपण 3 पळी तेल टाकून घेणार आहोत। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकणार आहोत। मोहरी छान तडतडून द्यायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला लसूण टाकणार आहोत। मोहरी आणि लसूण व्यवस्थित शिजून द्यायचा आहे। यामध्ये टाकणार आहोत आपण कढीपत्ता, पिठलं भाकरीचं एक वैशिष्ट्य आहे की माणूस गरीब असो किंवा श्रीमंत, पण पिठलं भाकरी म्हटलं की कोणताही माणूस हौशीने खायला तयार होतो। कढीपत्ता, मोहरी आणि लसूण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण आता टाकणार आहोत अर्धा चमचा हिंग। हिंगाने पिठल्याला खूप छान चव येते, म्हणून हिंग नक्की ट्राय करा। त्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेला कांदा आणि लसूण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि शिजून घ्यायचं। त्यामध्ये आपण टाकणार बारीक चिरून घेतलेली मिरची। तुम्हाला जर तिखट खायची इच्छा असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही जास्त करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा लवकर मऊ होण्यासाठी आणि शिजण्यासाठी आपण मीठ टाकून घ्यायचं। कांदा व्यवस्थित शिजेपर्यंत तिथपर्यंत आपण बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया। बेसन पिठामध्ये 2 चमचे हळद टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित चमच्याने किंवा स्पॅच्युलाने ते मिक्स करून घ्यायची आहे। बेसन पीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये हळूहळू पाणी टाकायचं आहे आणि बेसन पिठाचं मिश्रण तयार करायचं आहे। हे आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण आहे हे पातळ तयार करायचं आहे, त्याच्यामुळे गरजेनुसार पाणी टाकत चला आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे। मी इथे पूर्ण 1 कप पाण्याचा वापर केला आहे। यामध्ये तुम्ही गरजेनुसार पाणी ॲड करू शकता। आपल्याला ही पातळ बनवायचं आहे, जाड बनवायची नाहीये। कांदा व्यवस्थित मऊ झाल्यानंतर तो व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण जी बेसन पिठाचं मिश्रण तयार केलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। बेसन पिठाचं मिश्रण टाकता वेळी नेहमी चमचा हलवत राहायचा आहे, ढवळत राहायचं आहे, जेणेकरून गुठली तयार होणार नाही। तुम्ही बेसन पिठामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला जाड बेसन हवं असेल तर पाणी जास्त टाकू नका, पण पातळ बेसन ज्याला आवडत असेल त्याने पाणी मिक्स केलं तरी चालेल। त्याच्यानंतर बेसन व्यवस्थित शिजून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। बेसन पीठ बनवताना नेहमी गॅसचा फ्लेम आहे तो कमी ठेवायचा आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्याने ढवळत राहायचं आहे। आणि आपलं तयार आहे पिठलं। वरतून कोथिंबीर टाकून त्याला गार्निशिंग करून घ्या। तयार झालेलं पिठलं आपण आता वाटीत काढून घेऊया आणि हे पिठलं गरमागरम भाकरी आणि कांद्यासोबत खूप छान लागतं।
नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी इराज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.